पुढारी न्यूजच्या गप्पा आपल्या सुरू आहेत आणि या गप्पा आहेत अर्थातच महापालिका निवडणुका आणि त्यांचे महानिकाल जे काही लागले त्यानंतर पुढे काय किंवा त्यामध्ये जे काही घडलंय त्याची आता गणितं कशी असणार आहेत। आणि आता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक सामाजिक भाष्यकार प्रकाश अकोलकर सर। अकोलकर सर, खूप स्वागत आहे आपलं। आणि महापालिकांचा ज्वर थोडासा उसरायला लागल्यानंतर आता विश्लेषण वगैरे सगळ्यातून बाहेर येऊन आपण आता गप्पा मारणार आहोत या सगळ्याविषयी। तर आता आज दिवसभरात म्हणजे निकालानंतर आज दिवसभरात ज्या काही घडामोडी घडतायत कसं बघताय तुम्ही त्याच्याकडे? तुम्हीच मला सांगा पहिल्यांदा की नेमकं काय घडलंय ते, कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माहिती येत असते। तुमची माहिती काय आहे, नेमकं काय घडतंय? दोन गोष्टी ज्याच्याबद्दल आपण नक्की गप्पा मारू शकतो, अशा चुरचुरीत खमंग गप्पा मारू शकतो, ते म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतायत की देवाच्या कृपेने आमचा महापौर होऊ शकेल आणि दुसरीकडे शिंदे त्यांच्या नगरसेवकांना 5 स्टार हॉटेलमध्ये सलग 3 दिवस ठेवणार आहेत म्हणे। आता उद्धव ठाकरेंना जर का देवाच्या कृपेने आपला महापौर विराजमान करायचा असेल तर त्यांच्या पुढे एकच पर्याय आहे, तो म्हणजे त्यांना एकनाथ शिंदे यांनाच आपल्या सोबत घ्यावं लागेल। मला दुसरा तर काही पर्याय दिसत नाही, कारण काँग्रेस जायला तयार असणार हे उघडच आहे। म्हणजे त्यासाठी त्यांना कुठल्या देवाची कृपा लागेल? कुठल्या देवाची कृपा लागेल? त्यासाठी काय? त्यासाठी त्यांना कुठल्या देवाची कृपा लागेल? नाही, त्यासाठी त्यांना कुठल्या देवाची कृपा लागेल ते म्हणजे बहुतेक एकविरा देवीची लागेल, देवाच्या ऐवजी देवीची लागेल। पण प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेना घेतल्याशिवाय ती बेरीज कोणत्याच बाजूला जमत नाहीये ना। म्हणजे फडणवीसांना जरी महापौर करायचा असेल म्हणजे भारतीय जनता पक्षाला, तरी त्यांना एकनाथ शिंदे सोबत लागतील, आणि उद्धव ठाकरे काँग्रेस यांना मिळून करायचं असेल तरी त्यांना एकनाथ शिंदे आपल्या सोबत राहतील। म्हणजे काल संध्याकाळी साधारण वातावरण असं होतं की कदाचित काँग्रेसच्या हाती चाव्या जातील की काय, त्याच्याऐवजी ते आता एकनाथ शिंदेच्या हाती गेलेले आहेत। आणि एकनाथ शिंदे हे राजकीय डाव मांडण्यात आणि अधिक मेहनत घेण्यात आणि कार्यकर्त्यांना सर्व प्रकारे आर्थिक आणि मानसिक उभारी देण्यात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा खूपच पुढे पोहोचल्याचे आपल्याला गेल्या 2.5-3 वर्षात पाहायला मिळालेलं आहे, 22 नंतर एस्पेशली। त्यामुळे कोणता देव आता कोणाला प्रसन्न होतो आणि त्याच्यावर पुन्हा कोणताही देव कोणालाही प्रसन्न झालं तर त्या देवावरती सुद्धा अमित शहा नावाच्या चाणक्यांची करडी नजर असेलच की। अकोलकर सर, खूप खूप स्वागत पुढारीत। बंधूंचं मिलन झालं, दोघं एकत्र आले, त्यातनं बाहेर पडलेला बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारा एकनाथ शिंदे नावाचा गटही महापौर पद आम्हाला द्या, आम्ही येतो असं म्हणू शकतो का? म्हणजे त्यांनी आपले आमदार नेऊनच ठेवलेत ना ताजच्या कुठल्या तरी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये आपले सगळे नगरसेवक, आणि ते आता त्यांच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांना जरी भारतीय जनता पक्षाचा महापौर करायचा असला, ते हिंदू महापौरावरनं शेवटी मराठी महापौर करीन इथपर्यंत भारतीय जनता पक्ष आलेला असला तरी एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय ते होणं शक्य नाही हे त्यांना माहिती आहे। कारण त्यांची बेरीज दोघांची ती सुद्धा म्हणजे जेमतेमच होऊ शकते, कारण बाकीचे सगळे मिळून काय करतील हे सांगता येत नाही। त्यामुळे ऍक्च्युअली खरं सांगायचं तर हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे का नाही, हा म्हणजे एक आनंद त्यांना नक्की आहे की उद्धव ठाकरे यांची 97 पासून सलग असलेली सत्ता त्यांनी खेचून म्हणजे हिरावून घेतली, पण ती कोणी हिरावून घेतली ते ठरायचं आहे ना। ही कोणी हिरावून घेण्याची जी भूमिका आहे ती पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन महापौर पद मिळवण्यापर्यंत जाईल का? आपण खूप चांगला मुद्दा उपस्थित केला। आपण म्हणजे पुन्हा एक मिनिट मृणालिनी, सगळे म्हणजे एकनाथ शिंदे, राज ठाकरे, काँग्रेस आणि उद्धव असं म्हणताय ना तुम्ही? हो, हे महामिलन ठाकरे यांच्या वारसांचं होईल का? आणि आपणच फार चांगला मुद्दा हे केलात की अमित शहा त्याकडे कसं बघतील? नाही, ते अमित शहा कसं होऊ देतील, कारण गेल्या 2.5-3 वर्षात आपण असं बघतोय की फक्त अमित शहाच कोणत्याही राज्याचं राजकारण चालवत आहेत, त्यामुळे ते कसं काय होऊ देतील हे? सर, आणखी एक त्यातला अपडेट असा आहे की आम्हाला 2.5 वर्षांसाठी महापौरपद द्या अशी मागणी देखील शिंदेंच्या गटामधून आता पुढे येते। त्यामुळे आता शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये नेणं, अंबरनाथमध्ये जे काही घडलं सत्तेसाठी शिंदे विरुद्ध भाजप
असं जे काही आपण एक अंबरनाथ पॅटर्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तर त्याची झलक कुठेतरी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? नाही, मला वाटत नाही मुंबईचा विषय अधिक गांभीर्याने हाताळला जाईल. आणि मला स्वतःला असं वाटतंय की आता अर्थात अमित शहा यांना जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांचं किंवा मनसैनिकांचं पुरतं मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर ते निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाला मान्यता दिलेली आहे आणि 23 जानेवारी पासून बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे ते अमित शहा धूर्त चाल खेळतील का हा प्रश्नच आहे. म्हणजे की देऊनच टाका एकनाथ शिंदे यांना महापौरपद. म्हणजे भाजपचा महापौर होण्यापेक्षा ठाकरे बंधूंना आणि शिवसैनिकांना अधिक जास्त मानसिक वेदना होतील, त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल. अर्थात हे सर्व अमित शहा ठरवणार आहेत. कारण तुम्ही अंबरनाथ किंवा अकोट किंवा आणखीन कुठे काय काय जे काय झालं सगळं त्याची तुलना मुंबईशी करू नका. मुंबई हे खूप मोठं महत्वाचं शहर आहे आणि मुंबईच्या महापौराला कार्यकारी स्वरूपाचे अधिकार शून्य असले तरी त्याला एक खूप मोठी प्रतिष्ठा आहे, परंपरा आहे. त्यामुळे बरोबर आता सर, म्हणूनच मला हा प्रश्न माझ्या दृष्टीने एकच माणूस हा निर्णय घेणार आहे आणि त्या माणसाचं नाव अमित शहाच आहे. नाही, म्हणूनच मला हे विचारायचं आहे की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि भाजपला कधी नव्हे ते आहे इतिहासात पहिल्यांदा भाजपचा महापौर होणार हे आता म्हणजे कुणालाही त्याच्यासाठी खरं तर म्हणजे काही कुणाला शंका येण्याचं काही कारण नाही. पण असं असताना ते महापौरपद पुन्हा एखाद्या राजकीय गणितासाठी ते शिंदेना देतील असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला काय वाटतं याला काय अर्थ नाही आहे ना. ते अमित शहा कोणती चाल खेळतील, त्यांना आपल्याकडे महापौर घेण्याचा आनंद उपभोगायचा आहे का ठाकरे बंधू आणि शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण पूर्त करण्याचा आनंद उपभोगायचा आहे, ते आता शहा आणि भाजपचं हायकमांड ठरवणार आहे. या आनंदाला जोडून एक थोडासा वेगळा प्रश्न असा की देवेंद्र फडणवीसांच्या आनंदामध्ये एक पाचर नक्की आहे कुठली तरी ठोकून ठेवलेली. आता ती पाचर शिंदे नावाची आहे की ठाकरे नावाची आहे? तुमचं विश्लेषण आणि तुमचा अनुभव काय सांगतो? नाही, आता तर स्पष्टच दिसतंय की ते शिंदे नावाचे आहे. म्हणजे ती कुणी ठोकले याचं पुढे विश्लेषण आपण करू शकतो. नाही, ती शिंदे यांनीच ठोकलेली आहे. पण पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी सर्व आटापिटा केला गेला. उद्धव ठाकरे इन द सेन्स व्यक्तिशः उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. तो 19 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद म्हणून भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून शरद पवार आणि काँग्रेस बरोबर आघाडी केली, तेव्हापासून सुरू होता. तो 22 साली त्यांचं मुख्यमंत्री पद हिरावून घेण्यात झालं आणि आता त्याची परिणिती पुढे 2026 साली महापालिकेची सत्ता हिरावून घेण्यात आली. पण त्याच्यासाठी काय काय करावं लागलं? आधी 40 आमदार फोडून शिवसेना फोडावी लागली. मग निवडणूक आयोगामार्फत नव्हे तर खुद्द शिंदे यांनी जाहीरपणे आभार मानले मोदी आणि शहा यांचे आपल्याला निशाणी दिल्याबद्दल. मोदी आणि शहा नाही देत निशाणी, पण ते जेव्हा त्यांचे जाहीर आभार मानतात की मला निशाणी आणि नाव दिले याबद्दल मी मोदी आणि शहा यांचे आभार मानतो, त्याचा अर्थ आपण काय लावायचा? म्हणजे ते 40 आमदार फोडले, मग 45च्या आसपास किंवा अधिकच त्यांनी नगरसेवक वश करून घेतले. त्यांना अर्थात आपण आता माजी नगरसेवक म्हणू, कारण ते तेव्हा महापालिका डिझॉल्व्ह झालेली होती आणि प्रशासकाचं राज्य आलं होतं. एवढा आटापिटा करून भाजपच्या पदरात काय पडलं? तर भाजपचे फक्त 7 आमदार वाढले, 7 नगरसेवक वाढले. 82 होतेच त्यांचे, ते 89 पर्यंत गेले. 6-7 नगरसेवकांसाठी त्यांनी इतका मोठा खेळ करू नये. त्यांना आज या क्षणाला नक्की 100% आपला महापौर होईल आणि आमचाच महापौर होईल असं खुद्द फडणवीस, आशिष शेलार, अमित साटम आणि काल विशेषतः अत्यंत उच्च रवानी अनेक त्यांचे प्रवक्ते सांगत होते. त्यांचं काय होणार आता जर झाला नाही तर, असा प्रश्न आहे. म्हणजे निवडणुकीने फक्त जो आनंद मिळालेला आहे कोणाला? भारतीय जनता पक्षाला, की आपण उद्धव ठाकरे यांच्याकडनं सत्ता हिरावून घेतलेली आहे. ती कोणाकडे जाणार आहे? म्हणजे महापालिकेची खऱ्या अर्थाने सत्ता ही स्टँडिंग कमिटीचा चेअरमनच्या हातात असते असं म्हणू शकतो आपण. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण होणार हा खरा कधीचा मुद्दा आहे.
आणि माझी माहिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी महापौर पदाबरोबरच स्टँडिंग कमिटीची चेअरमनशिप सुद्धा मागितलेली आहे. सर अर्थात त्यांनी मागणं याच्यात मला काहीच गैर वाटत नाही, कारण हा राजकीय डावपेचांचा म्हणजे एकाच वेळेला दोन नसा दाबण्याचा प्रकार असतो. तू किमान एक नस तू सोडतोयस तर मी दुसरीवरचा हात काढतो, असा तो खेळ असतो. त्यामुळे त्यांनी दोन्ही पदं मागितलेली आहेत, याच्यात काहीच मला चूक वाटत नाही. सर हे बरोबर आहे, म्हणजे तो निर्णय होईल, पण शिंदेना त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवायची वेळ का आली? एक म्हणजे त्यांना कोणाची भीती आहे, भाजपची आहे की ठाकरेंची आहे? म्हणजे कोण पळवू शकतं नगरसेवक? ते आता उघडच आहे ना हो. आता एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही भारतीय जनता पक्षाने फोडली, तर महापालिकेच्या पातळीवरती भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर पुन्हा फोडली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये. आणि महापालिकेच्या राजकारणात हे प्रकार नेहमीच होतात. म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचे जे काय मोजकेच नगरसेवक निवडून आले होते 17 साली, त्यातले बहुतेक सगळे फोडलेच होते की. म्हणजे आकड्यांच्या गणितात जाण्याचं हे नाही, पण 7 किंवा 8 पैकी एकच शिल्लक राहिला होता शेवटी राज ठाकरे यांच्याकडे. त्यामुळे हे फोडाफोडीचं राजकारण महापालिकेच्या लेवलला कायमच चालतं. आणि भारतीय जनता पक्षाने त्यात ते घडवून आणलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाने असा मला वाटत नाही की कोणता कम्युनिस्ट वगळता एखादा पक्ष सोडला असेल की जो त्यांनी फोडलेला नाहीये म्हणून. मला एक प्रश्न विचारायचा सर. हा, आणि दुसरं महत्वाचं मी लगेच सांगतो, यामुळे लगेच काहीतरी राज्याच्या सत्तेवर मोठा परिणाम होईल वगैरे बिलकुलच नाही. कारण आपण 17 सालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहिलंच आहे की तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे राज्याच्या सत्तेत पूर्ण हातात हात घालून एकमेकांचे वाटेकरी होते. आणि तेव्हा अत्यंत देशाने दोघं एकमेकांच्या विरोधात मुंबईत लढले होते. फडणवीस तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात अशी ही जात आमुची वगैरे काव्यपंक्ती ऐकवत होते सभांमधून. आणि त्यात त्यांनी यशही मिळवलं. म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट उद्धव ठाकरे यांच्या इतक्याच जागा भाजपला तेव्हाच जिंकून दिल्या होत्या. पण तेव्हा फडणवीस हे राज्याच्या सत्तेचा विचार करून गप्प राहिले. त्यांना तेव्हाच महापौरपद स्टँडिंग कमिटी सगळी महापालिकेची सत्ता काबीज करता आली असती, पण तेव्हा त्यांनी केली नाही. याचा अर्थ ते आता करणारच नाही त्यासाठी टोकाचे व्यवहार, असं मला वाटत नाही. कारण ही त्यांच्याकडे आलेली खूप मोठी संधी आहे. कारण आता किमान सर्वाधिक मोठा पक्ष, आणि तोही बहुत थोडका नाही तर 89 जागांचा पक्ष त्यांच्या हातात आलेला आहे, मुंबईकरांनी निवडून दिलेला आहे. त्यामुळे पुढचं राजकारण हे पुढच्या 4 दिवसात निवडणुकीत जे सगळे व्यवहार झाले, आरोप प्रत्यारोप झाले, त्याहीपेक्षा अधिक सामान्य माणसाच्या दृष्टीने मनोरंजकच असू शकेल. तर मला एक प्रश्न जोडून विचारायचा याला की जर ठाकरेंना हेच करायचं आहे, काँग्रेसला सोबत घेऊन जायचं होतं, तर मग ज्या वेळेला सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आणि राज ठाकरेंना सोबत घेतलं, आणि आता अशी चर्चा आहे की कदाचित त्यावेळेला काँग्रेससोबत गेले असते तर अधिक फायदा झाला असता. तर तुम्ही कसं याच्याकडे बघता की त्यावेळेला हा निर्णय विधानसभा निवडणुकीनंतरचं जे अपयश आलं त्यानंतर राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आता असंही एक म्हटलं जातं की राज ठाकरेंना भाजपनी पाठवलं, अशी पण एक चर्चा सुरू आहे की ते तिथे त्यांना फडणवीसांच्या मार्फत पाठवली का? अर्ध्याच तासापूर्वी तुमच्या चर्चेत आता अर्ध्याच तासापूर्वी भाऊ तोरसेकरांनी नाही का सांगितलं? हा, नाही तेच माझं म्हणणं आहे की जमलं भाऊ काँग्रेस सोबत जायचंच होतं, तर मग आधीच हा निर्णय का ठाकरेंनी घेतला नाही, किंवा तो चुकला का मग निर्णय राज ठाकरेंसोबत जायचा निर्णय, राज ठाकरेंसोबत जाण्याचा? काँग्रेस बरोबर जायचं नाही असा निर्णय उद्धव ठाकरेंनी माझ्या माहितीप्रमाणे तरी घेतलेला नाही. तो निर्णय काँग्रेसने आणि वर्षा गायकवाड यांनी घेतलेला आहे की आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाही, कारण त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतलेले आहे. पण त्यावेळेला चॉईस होतं ना. मग त्या भाऊ तोरसेकरांबरोबर झालेल्या चर्चेपासून आतापर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले नाहीत असं जर कोणी म्हणत असेल ना, तर ती चूक आहे. उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलेलं होतं की काँग्रेसने आमच्या बरोबरच राहावं, खाजगीत सांगितलं होतं, जाहीरपणे सूचित केलेलं होतं. केवळ वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की आम्ही जाणार नाही. आता त्याच्या मागे काय गणित होती त्यांची मला माहिती नाही. नाही सर, भाऊ तोरसेकरांनी एक स्क्रिप्टचा मुद्दा मांडला.
त्याच्याकडे मी पुन्हा तुमचं लक्ष वेधतो की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत यावं याची स्क्रिप्ट ही भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी लिहून दिलेली होती असा त्यांचा म्हणण्याचा सूर होता. तर हा जो त्यांचा नाही, मुद्दा अशी चर्चा प्रदीर्घ काळापासून झालेली आहे. पण की राज ठाकरेंनी कोणाकडे जावं, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जावं. मग जर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले आहेत तर ते इतक्यात वेशाने त्यांनी 3 सभा घेतल्या असत्या का? इतक्यात वेशाने त्यांनी अडाणीचा मुद्दा मांडला असता का? आणि मुळात ते दोघं जे एकत्र आले जुलै महिन्यामध्ये हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याच्या विरोधात, त्याच्या वेळेला याचं कुठलंही स्क्रिप्ट लिहिण्याचा कोणाच्याही डोक्यात विचार असेल असं मला वाटत नाही. आणि त्यांना सुद्धा नियतीने एकत्र आणलं असं मला वाटतं. कारण दीपक पवार मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे तेव्हाचे विभाग प्रमुख यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि त्याला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय हे त्यांच्या लक्षात आलं. हिंदी सक्ती आणि मराठी शाळांची जी काय होत चाललेली पडझड आहे ती बघून त्या दोघा भावांनी आता जर का आपण मराठीचा मुद्दा उचलला नाही तर आपल्या हातात अदरवाईज दुसरा कुठलाच मुद्दा नाहीये. आणि शिवसेना ही भाऊंनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो तुम्हाला स्पष्ट की 68 सालच्या पहिल्या निवडणुकीपासून कायम भावनिक मुद्द्यांवरच लढत आलेली आहे. त्यामुळे भावनिक मुद्दा आणि मला वाईट किंवा खेद याचा वाटतो की 68 सालची निवडणुका त्यांनी मुंबईत मराठी माणसाची अवहेलना होते या मुद्द्यावर लढवल्या आणि तेव्हा अवघे 120 नगरसेवक असलेल्या पालिका सभागृहात त्यांनी 42 नगरसेवक आपले निवडून आणले होते. 85 साली त्यांना तोच मुद्दा वसंतदादा पाटील तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी अलगदपणे त्यांच्या हातात दिला. म्हणजे तेही एक स्क्रिप्टच होतं. कारण काही कुठला कशाशीही संबंध नसताना कुठेही जगाच्या पातळीवरती मुंबई वेगळी होणार आहे का मुंबईला स्वतंत्र करणार असताना प्रमोद नवलकर यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला. राजकारणातल्या स्क्रिप्ट आपल्याला गप्पांसाठी खूप छान चुरचुरीत मुद्दे देऊन जातात. पण आता अकोलकर सरांसोबतच्या गप्पा छान रंगलेल्या होत्या. आपल्या गप्पांचं हे गप्पाष्टक आपण आता इथेच थांबवतोय. ताज्या बातम्यांचा पुढारी न्यूजवरती सुरूच राहील.